अयोध्येतल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळी शहरात मोठी शोभायात्रा काढण्यात आली होती आणि या शोभायात्रेत परळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या शोभायात्रेत मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र पाहायला मिळाले। शोभायात्रेत भाऊ बहीण एकत्र आल्याने चांगलीच चर्चा रंगली। साहेब काय सांगाल, आपण शोभायात्रेत सहभाग झाले? एक लक्षात घ्या, माझे वडील माझे काका अनेक वर्ष त्यांनी कारसेवक म्हणून काम केलेलं आहे। आजचा दिवस स्वाभाविक प्रत्येकाची जेवढी भावना तीच भावना या ठिकाणी माझी आहे। कदाचित त्या काळाच्या लढाईमध्ये आमचं सर्व कुटुंब असल्यामुळं आज आमच्या भावना त्या अधिकच्या जास्त असू शकतात, पण प्रभू रामचंद्राचं अयोध्येत मंदिर निर्माण होणं आणि उद्या त्याची प्राणप्रतिष्ठापना होणं हे खरंच या पिढीतल्या या डोळ्यांनी बघणाऱ्या ज्यांनी संघर्ष पाहिला आणि ज्यांनी उभारणी पाहिली त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि तो दिवस आज मोदी साहेबांनी आणला। मुंडे साहेब कारसेवक म्हणून गेले होते आणि चित्रकूटमध्ये अडकले होते। चित्रकूटमध्ये मुंडे साहेब 2 दिवस तिथे होते आणि आम्हाला खूप चिंता होती, कुठलाही संपर्क होत नव्हता। मला आठवतं रथयात्रेमध्ये 2 दिवस मी लालकृष्ण अडवाणींबरोबर होते आणि छोटीशी होते, मी 10-11 वर्षाची। त्यांच्या रथामध्ये 2 दिवस मी होते आणि मला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंची खूप आठवण येते। ही सगळी संकल्पना जी होती त्याचा ते फार मोठा भाग होते। आज मी त्यांची पण आठवण। परळीमध्ये भव्य दिव्य अशी पहिल्यांदाच मोठी शोभायात्रा निघाली, दोघं आपण सोबत आहात। हो, कारण रामासाठी तर सगळा जग सोबत आहे। आम्ही श्रीरामासाठी तेव्हापासून सोबत आहोत। त्यामुळे विकास वाघमारे, संभाजी मुंडे, शिवन्याय मराठी, परळी, बीड।